एक सही पाठिंब्याची म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर आपण बघतोय की या ठिकाणी मनसेतर्फे उपक्रम घेतला आहे आणि याला पाठिंबा तरुणाईचा बघायला मिळतोय. संदीप, तुम्ही या ठिकाणी हा उपक्रम घेतलेला आहे, पोलिसांनी परवानगी तर दिली नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सांगितलं. याच सगळ्यात परवानगीची गरज काय? तुम्ही घोषणा दिला, तुम्ही आंदोलन करणार असाल, तुम्ही मोर्चा काढणार असाल तर परवानगीची गरज लागते. याच्या आधी आम्ही सह्याची मोहीम घेतली आहे, तेव्हा कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. गुन्हा दाखल होणार असं सांगितलं त्यांनी. कराय करू दे ना, गुन्ह्याला कोण घाबरते? पण या ठिकाणी आपण बघतोय की क्राऊड जो आहे तरुणाई जी येते त्यांना देखील या ठिकाणून काढण्याचं काम सध्या सुरू आहे. नाही, त्यांनी सह्या कराव्या निघून जावं. आम्ही काय आज मोर्चा थोडी ठेवला इथे. सह्या करायला काही कोणाची बंदी असायची कारण नाही ना. पोलीस म्हणतात की या ठिकाणी गर्दी करायला परवानगी नाही कुठल्याही पद्धतीनं. सह्या करतात आणि जातात सगळेजण वापरले. बरोबर, तुम्ही काय सांगाल? कारण वरळीला काही लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणून मुलांना घेऊन त्या ठिकाणी वरळीमध्ये घेतलेलं आहे. बरोबर. पहिली गोष्ट की जर तुम्ही इथून उचललं आहे मुलांना, ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ना, तर तुम्हाला शिवाजी महाराज पोलीस स्टेशनमध्ये त्यांना न्यायचं आहे. तुम्ही वरळीला का घेऊन गेलेत त्यांना? पहिला प्रश्न तो आहे. आणि आता जसं तुम्हाला संदीप दादांनी सांगितलंय की आम्ही चाललोय वरळी पोलीस स्टेशनला आणि आम्ही लवकरात लवकर त्यांना सोडून आणणार आहे. आता तुम्ही सईदची मोहीम घेतलेली आहे पण पोलीस परवानगी देत नाहीये, गुन्हा दाखल करणार म्हणून. नाही, पोलीस परवानगी म्हणजे आता कोणीच पोलिसांची परवानगी घेत नाहीये. आणि भाजपा या पक्षांनी कधी पोलिसांची परवानगी घेतली आहे? आताच ते म्हणाले ना, आम्ही सटम करू शकतो तर आम्ही का नाही करू शकत, आणि केलंय. आणि कोण काय करताय इथे? काही प्रॉब्लेम नाही. कोणी काय फक्त सह्या करतायत लोक. एक घोषणा झाली नाहीये इकडे, कोणी काहीच बोललं नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? आणि कुठे असं गर्दी पण दिसत नाहीये. इथे लोक शिवाजी पार्कात खेळायला येतात, तसंच आहे. जसं तुम्ही म्हणालात की मगाशी म्हणजे काल सटमांचा मोर्चा होता काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर घोषणाबाजी झाली, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. मग या मोर्चाला परवानगी कोणी दिली असेल असं तुम्हाला वाटतं? परवानगी मला नाही वाटत. पहिली गोष्ट, भाजपा कधी परवानगी घेत नाही. आणि जर ते परवानगी घेत नाही तर आम्ही का घेऊ? प्रश्न हा आहे. पण आता या ठिकाणी मुलं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात आलेली बघायला मिळतात. पोलीस त्यांना पांगवण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतायत, ताब्यात घ्या म्हणून सांगतात. पण तेच बोलतोय, आता थोड्या वेळा आधीच ताब्यात घेतलेलं, एका तासा दीड तासा आधीच ताब्यात घेतलेलं, आता पण तुम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही काय प्रूव्ह करताय? मुलांना आणि मुलं फक्त साईन करतायत. ह्यांना ताब्यात घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे? काय मिळवणार आहे तुम्ही या गोष्टीचं? काय बस बाकी पण तुमच्यावर जास्त रोष तुमच्यावर वाढत चाललाय. देशामध्ये जे आहे पोलिसांवर, या सरकारवर रोष वाढत चाललाय. कारण की हा अत्याचार जो तुम्ही करताय तो आपल्या मुलांवर करताय. माझी मुलगी 16 वर्षाची आहे आणि मला कळतंय की बाबा माझी मुलगी पण आलेली काल, ती पण होती. तर असं हे चालू आहे इकडे. आमचा पाठिंबा आहे, पूर्णपणे पाठिंबा आहे, प्रत्येक मुलावर पाठिंबा आहे इकडे. आपल्याबरोबर काही तरुण मंडळी देखील आहे, आपण त्यांच्याकडून देखील अधिक माहिती घेणार आहोत. आपण बघतोय की सही करण्यासाठी या ठिकाणी अनेक लोक आलेली बघायला मिळतात. आता तू सही केलीस? बिल्कुल सही किया, हमने बहुत सही किया। आप देख रहे हैं कि यहाँ पर साइन का कैंपेन चल रहा है, लेकिन पुलिस बड़े पैमाने पर यहाँ पर है, आपको जाने के लिए बोल रही है बार बार। बट हम नहीं जा रहे हैं ना, हम यहाँ पे अपना काम कर रहे हैं, हमें सपोर्ट करना है, साइन करना है, हम कर रहे हैं, कभी भी यहाँ खड़े हैं, तो हमें उनके बोलने से जाने से क्या ही फर्क, हम कुछ गलत थोड़ी ना कर रहे हैं यहाँ पे। दिनों से आप सपोर्ट के से प्रोटेस्ट चल रहा है, अभी तक कोई रिजल्ट नहीं आ रहा है। बच्चे कहाँ कहाँ ना जाने कितने प्रोटेस्ट कर रहे हैं, सभी भूखे मर रहे हैं, बट किन्हीं को कोई किसी से मतलब नहीं है। तो हम अगर यहाँ पे साइन के लिए खड़े हैं, जिसमें आई थिंक पुलिस को कोई दिक्कत नहीं होनी चाहिए। क्योंकि सही करण्यासाठी या ठिकाणी तरुण आई है, आपने भी साइन किया? मैंने भी साइन कर दिया। ये क्यों साइन है? क्योंकि उन्होंने तो कहा है कि एक सही पाठिंब्यासाठी सपोर्ट के लिए, आपका क्या कहना है? क्योंकि बहुत दिनों से ये आंदोलन चल रहा है। बहुत दिन चल रहा, मैं भी अचानक मैं आज फर्स्ट बार आया, मुझे दिल्ली में मैंने देखा और पटना में, मतलब बिहार से मैं हूँ, तो मुझे गर्व हो रहा था कि जो सपोर्ट करना था तो मैं जा नहीं पाया, मैं दिल्ली में नहीं जा पाया और पटना में जा पाया। जहाँ कहीं हो मैं वहाँ प्रेजेंट हूँ, यहाँ आकर मुझे थोड़ा गर्व हुआ और मुझे ये सपोर्ट जरूरी है। जितने मतलब जैसा हो रहा है ये बहुत गलत हो रहा है, इस पर अन्याय होना चाहिए। जिस तरह से सब बच्चे लोग को ऐसे किया जा रहा है। तू पण सही केलेली आहेस इकडे, आणि काय सांगशील, काय तुझं म्हणणं आहे? नाही, आम्हाला फक्त एक पाठिंबा द्यायचा आहे, कारण का हे जरा अति होत चाललेलं आहे सरकारचं, कारण का लक्ष दिलं जात नाही आहे, आणि त्याच्यासाठी ही सिग्नेचर मोहीम आम्ही राबवलेली आहे आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त यायला पाहिजे असं मला वाटतं. कारण का जर जनता जर जास्त आली तर आपण बघतोच की काय होतं, जनता आणि यूथ लोक जर बाहेर येतात तेव्हा काय होतंय. त्यामुळे जनतेने जास्त यायला पाहिजे आणि पाठिंबा द्यायला पाहिजे.
मुलांबरोबर मुलांचे पेरेंट्स देखील आता बाहेर पडताना बघायला मिळतात. त्यांनाही ही गोष्ट कळली, प्रत्येक घरापर्यंत ही गोष्ट गेली आहे. हो गेली आहे, कारण का आत्ताची आंदोलनं पण चालली आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तर पॅरेंट्स घाबरलेले पण आहे की सरकार काहीही करू शकते. ह्याच्यावरती घाबरली म्हणून ते पॅरेंट्स पण आलेले आहेत आणि पॅरेंट्सने पण यायला हवं, कारण का हा विद्यार्थ्यांचा, लोकांचा, सगळ्यांचा विषय आहे म्हणून. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी सही करून पाठिंबा देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी सही करण्यासाठी आलेले. तुम्ही काय सांगाल, कारण या ठिकाणी सहींसाठी आलेला आहात? यस, मी सही दिली, सही केली सुद्धा. पण व्हॉट इज अ संविधान आणि आर्टिकल 32 प्रमाणे अभिव्यक्ती स्वतंत्र असतं. आर्टिकल 19, आर्टिकल 14 आम्हाला डेमोक्रेसीमध्ये आम्ही आमचा अधिकार मांडू शकतो, आम्ही उपोषण करू शकतो, पण तो उपोषण शांततेच्या मार्गाने असला पाहिजे. आर्टिकल 19, आर्टिकल 14 प्रमाणे. पण तुम्ही जर पाहत असाल, लाठीचार्ज केला, लाठीचार्ज जो झाला ना तो कायद्याप्रमाणे लाठीचार्ज कमरेच्या खाली केला जातो. पण तो लाठीचार्ज दिल्लीमध्ये जंतर मंतरला मुलांची डोकी फोडली गेली, अनेक महिलांचे कपडे फाडले गेले आणि मग त्यांना हातपाय तोडले गेले. हा लाठीचार्ज पोलिसांचा पण असू शकतो, या काही दहशतवादी लोकांचा सुद्धा असू शकतो. ज्या 20 मुलांनी सुसाईड केल्यानंतर विचार करा त्या कुटुंबाची भरपाई कोण देणार? या देशातले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, त्यांची मुलगी देशाच्या बाहेर जाऊन शिकते. या देशातले गृहमंत्री, त्यांचं कुटुंब देशाच्या बाहेर आहे. या महाराष्ट्रातले या मुख्यमंत्री, त्यांची मुलगी, या ज्या गोष्टी डिस्कशन चालू आहे, आम्हाला काही घेणं नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी उभे आहोत. राजकीय म्हणून आम्ही बोलत नाही आहोत. ही जी सही चालू आहे ना, ही सही लोकांच्या, येणाऱ्या पिढीच्या हक्कासाठी आहे. पण आज इथे प्रत्येक राजकीय माणूस फक्त स्वतःची स्वार्थाची पोळी बसतो. मी का सांगतोय, 2020 आणि 2021 यावेळी पण शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तेव्हा 700 शेतकरी मेले. तसेच आज आम्ही किती विद्यार्थी मेलो ना, तरी इथल्या सरकारला कुठल्याच प्रकारची जाण नसणार आहे, कारण का ह्यांची पोळी भाजायची. या आंदोलनामुळे फरक पडतोय असं या वाटतंय सध्या? आंदोलनात फरक पडतोय. या आंदोलनात फरक पडत असला तरी ते लोक खुर्चीतनं उठत नाहीयेत. त्यांना सत्तेचा पैसा, सत्तेची चकट. 10 वर्ष तुम्ही सत्तेत बसा, 5 वर्ष आम्ही बसणार आणि फक्त जनतेचा पैसा खायचा. आम्ही साधी 10 रुपयाची कोलगेट किंवा ब्रश तरी घेताना त्या टॅक्सवर या सरकारला आम्ही आमचा पैसा देतो. पण युवकाचं डोकं फोडलं जातं. तुम्ही चेक करा, संविधानाच्या माध्यमातून जेव्हा लाठीचार्ज केला जातो ना, लाठीचार्ज कमरेच्या खाली केला जातो. अक्षरशः त्या मुलांच्या हातपाय तोडले जातात. तो मुलगा आज चालत नाहीये. 20 मुलं जी मेलेत ना, त्या घरात जाऊन आम्ही एकाच्या पाहिलं, त्याचं नाव सुरेश म्हणून होतं. त्याची आई अक्षरशः रडते, कारण का त्याचा करता धरता मुलं नीटची एक्झाम, वर्षभर जो मुलगा अभ्यास करत असतो, अभ्यास करता करता त्याचं आयुष्य वाढत असतं, वय वाढतं आणि अचानक तुम्ही नीटचा पेपर फोडता. विचार करा. तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे ज्या लिस्ट आहेत, काही देशातले जे मंत्री आहेत, काही महाराष्ट्रातले आमदार आहेत, जे 10वी नापास आहेत, जे 11वी नापास आहेत, त्यांना आपण सत्तेत बसवतो. मला जनतेला सांगायचं आहे की आम्ही एज्युकेटेड लोक आहोत. आम्ही एज्युकेटेड लोक जर सत्तेत गेलो ना, तर या लोकांना मला राग येतोय चुकल्या गोष्टीचा. पण मला देशाला आणि सांगायचं आहे की युवा पिढीने जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा मिळत नाही, तोपर्यंत या देशातल्या युवा पिढीने, या त्यांच्या आई वडिलांनी, त्यांच्या बहिणींनी शांत बसू नका. कारण का ज्याप्रमाणे आपण इंग्रजांचे गुलाम होतो ना, आता हा देश राजकीय लोकांचा गुलाम आहे आणि राजकीय लोकांच्या गुलामाला जर उद्ध्वस्त करायचं असेल तर सत्तेत ना ह्यांची खुर्ची खाली करावी लागेल. तर एक महत्वाचं वक्तव्य खरं तर या निमित्तानं यांनी केलेलं बघायला मिळत आहे. हा उद्रेक आहे लोकांच्या मनातला, कारण गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला योग्य त्या पद्धतीनं खरं तर सरकारकडून उत्तर मिळत नसल्याचा आरोपही आहे. आणि अशाच आपण बघतोय की या सगळ्या गोष्टीला मुलं सध्या फेस करताना बघायला मिळतात. प्रत्येक वयोगटातली मुलं जी आहेत ती या ठिकाणी आंदोलनाला उतरलेली बघायला मिळतात. हा आक्रोश अशाच पद्धतीनं मुंबईसारख्या शहरामध्ये देखील दिसून येतोय आणि सह्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून हा आक्रोश या बोर्डवर देखील दिसून येतोय. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज मुंबई.